Hi everybody, good morning all of you and welcome back to my YouTube channel. Now today we are going to learn how can we use can or could in our daily use sentence. Let us talk about first can. How can we use can in our daily use sentence? Let us start our video. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आज आपण कॅन आणि कुल्ड वर बोलणार आहोत. कॅन आणि कुल्ड चा वापर दररोजच्या दैनंदिन इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने केला जातो त्याविषयी आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. तर बघा, पहिले यूज ऑफ कॅन आपण बघू. कॅन shows present condition. Can shows present condition. You can also use can with any subject or any pronoun or noun. It will be plural form or in singular form. तर मित्रांनो, कॅनचा वापर वाक्यामध्ये करताना त्याबरोबर कुठल्याही प्रकारचा जो सब्जेक्ट असेल, नाउन असेल, प्रोनाउन असेल, त्याचा तुम्ही वापर करू शकता. मग तो एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल. आता कॅन आपण वाक्यामध्ये वापरतो. कॅन कशासाठी वापरला जातो? तर कॅन हा ॲबिलिटी दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये वापरला जातो. ॲबिलिटी म्हणजे काय? तर क्षमता. ॲबिलिटी म्हणजे क्षमता दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. त्याचबरोबर परमिशन, पॉवर, परमिशन म्हणजे परवानगी विचारण्यासाठी, पॉवर म्हणजे शक्ती दाखवण्यासाठी, पॉसिबिलिटी शक्यता दर्शवण्यासाठी, इम्पॉसिबिलिटी अशक्यता दर्शवण्यासाठी, तसेच इन्क्वायरीसाठी सुद्धा कॅनचा वापर वाक्यामध्ये केला जातो. Now let us understand this concept of using can in our daily use sentence. तर आपण सर्वप्रथम ही जी संकल्पना आहे कॅनची ही समजून घेऊया. आपण काही उदाहरण बघू शकतो. जसं आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. ह्या वाक्यामध्ये ॲबिलिटी दाखवलेली आहे, आपली क्षमता दाखवली आहे. पुढचं वाक्य बघा. कॅन आय यूज युअर पेन. मी तुझा पेन वापरू शकतो. मी तुझा पेन वापरू शकतो. या ठिकाणी परमिशन मागितलेली आहे. परमिशन साठी कॅनचा वापर वाक्यामध्ये केलेला आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कॅनचा उपयोग हा आपण इनफॉर्मल मध्ये करतो, इनफॉर्मल कंडिशन मध्ये करतो. म्हणजे आपले मित्र वगैरे असेल त्यांच्याशी बोलताना कॅनचा वापर आपण करू शकतो. पुढचं वाक्य बघा. बर्ड्स कॅन फ्लाय. पक्षी उडू शकतात. या ठिकाणी सुद्धा ॲबिलिटी दाखवलेली आहे. पक्ष्यांची ॲबिलिटी क्षमता. बर्ड्स कॅन फ्लाय. पक्षी उडू शकतात. यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. तू हे करू शकतो. या ठिकाणी सुद्धा क्षमता दर्शवलेली आहे. त्यानंतर कुल्डचा वापर आपण वाक्यामध्ये कशा प्रकारे करावा ते आपण बघणार आहोत. कुल्ड हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे, इट शोज पोलाइटनेस इन द गिवन सेंटेन्स. विनम्रता दर्शवण्यासाठी कुल्डचा वापर केला जातो. and also used for the informal condition. इनफॉर्मल कंडिशन मध्ये वापरला जातो. म्हणजे मोठ्या व्यक्तींशी बोलताना कुल्डचा वापर करावा. आता कुल्डचे वाक्य बघा. कुल्डची ही जी कन्सेप्ट आहे ही समजून घेण्यासाठी आपल्याला कुल्डची उदाहरणे बघावे लागतील. पहिलं वाक्य जे आहे कुल्ड मध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो तर बघा. आय कुल्ड रन फास्ट. आय कुल्ड रन फास्ट वेन आय वॉज यंग. आय कुल्ड रन फास्ट वेन आय वॉज यंग. मी ज्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस मी वेगाने धावू शकलो. या वाक्यामध्ये पॉवर दर्शवलेली आहे.
त्यानंतर पुढचं वाक्य बघा, कुड यू प्लीज हेल्प मी, कुड यू प्लीज हेल्प मी, कृपया तुम्ही मला मदत करू शकाल, कृपया तुम्ही मला मदत करू शकाल का, या ठिकाणी परमिशन मागितलेली आहे. पुढचं वाक्य बघा, कुड आय टॉक टू यू फॉर अ मिनिट, कुड आय टॉक टू यू फॉर अ मिनिट, मी 1 मिनिट तुमच्याशी बोलू शकेल का, या ठिकाणी सुद्धा परमिशन मागितलेली आहे. पुढचं वाक्य बघा, ही कुड नॉट कम येस्टरडे, ही कुड नॉट कम येस्टरडे, तो काल येऊ शकला नाही. त्याच्यामध्ये इम्पॉसिबिलिटी, अशक्यता दर्शवलेली आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो, शी कुड फॉरगिव्ह मी, शी कुड फॉरगिव्ह मी, ती मला क्षमा करू शकेल. या ठिकाणी पॉसिबिलिटी दर्शवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅन आणि कुडचा वापर आपल्या दैनंदिन वाक्यामध्ये करू शकतो. तर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, कॅन आणि कुडचा वापर करून खूप सारे वाक्य सरावामध्ये बनवायचे आहेत आणि खूप प्रॅक्टिस करून कॅन आणि कुड वर प्रभुत्व मिळवायचं आहे. आणि अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.